म्हणून आम्ही मान्यता देण्यात काही हरकत नाही, पण तरी देखील आमचा आग्रह आहे की मेरिट मॅक्सिमम असलं पाहिजे. आता सगळीकडे कट ऑफ नाही आहे कुठंच असं तुम्ही आग्रह करताय, पण हा पूर्वीच आहे प्रोव्हिजन. आपली प्रोव्हिजन पूर्वी असताना सुप्रीम कोर्टाने सांगितलं की 3 वर्षाचा अनुभव, ती एक ॲडिशनल कंडिशन झाली. पण आपली मूळची 55% अट आहेच. म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती काल होती, आता आज त्यांची विनंतीच आहे म्हटल्यावर मी परत रिपीट करण्याची आवश्यकता नाही. पण जे आपल्याला एवढं माझ्यानंतर ते बोलणार आहेत, त्यांचं कन्सेंट घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. त्यांचा कन्सेंट एवढ्यापुरती आमची युती झालेली आहे. पण माझी विनंती आहे की कसं आहे की जेवढं स्ट्रिंजंट होईल ना तेवढं चांगलं कॅलिबर आत येईल. आपण जेवढं लूज करू ना तेवढे प्रश्न, काल आता सुधीर मुनगंटीवार साहेब पण नाही आहेत, तुम्ही त्यांच्या गैर उपस्थितीत हे बिल मंजूर करणं कितपत योग्य आहे, परत तुम्हाला ते ताचतील आणि ते त्यांना म्हणजे आमचं काय, आम्ही बाहेरचे आहोत पण ते तुमचे पक्षाचे आहेत आतले, त्यामुळं त्यांचाही कन्सेंट घ्यायला पाहिजे होता. पण काही असलं तरी माझी विनंती आहे, आता शेवटी तुमची सरकार तुमचं आहे, मेजॉरिटी तुमची आहे, पण सरकारच्या बद्दल इम्प्रेशन रॉंग जाऊ शकतं की हे आपलं मेरिट कमी करायला लागलेत, एवढी काळजी आपण घ्यावी. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य जयंत पाटील महोदयांना मी सांगू इच्छितो की ही जी 55% अट होती ही देखील 2001ला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानेच आली होती. आणि त्यामुळे आता 20 वर्षाच्या अनुभवानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आलं की 3 वर्षाची प्रॅक्टिस करून ही अट त्यांनी JMFC मध्ये रिलॅक्स केली आणि त्याची नोटिफिकेशन आपण काढलेलं आहे. आणि त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की ही जी प्रक्रिया आहे ते थ्रूआउट पूर्ण महाराष्ट्र UPSC आणि MPSCच्या सर्व निवड प्रक्रियेमध्ये आपण या ठिकाणी अशा पद्धतीची सेम तरतूद आहे. आणि JMFC आणि दिवाणी न्यायाधीश ही पोस्ट चॅरिटी कमिशनरची समकक्ष असल्याने जी सुधारणा त्यांनी त्याच्यात केलेली आहे ती सुधारणा आपण याच्यात करत आहोत. त्यामुळे माझी जयंत पाटील महोदयांना विनंती आहे की आपण अतिरिक्त या संदर्भामध्ये चर्चा न करता हे विधेयक मंजूर करावं. की सुप्रीम कोर्टाने JMFCचा डिसिजन देताना ही 55%ची अट काढा असं म्हटलंय का? असं नाही म्हटलेलं. त्यांनी सांगितलं की 3 वर्षाचा अनुभव असणारी माणसं घ्या. 3 वर्षाचा अनुभव आणि इन ॲडिशन टू दॅट असा घ्या की ज्याला 55%च्या पेक्षा जास्त मेरिट आहे. म्हणून मला असं वाटतंय की आले का, म्हणून मला असं वाटतंय की सुधीर भाऊंच्या गैरहजेरीत गडबड करणं हे बरोबर नाही. सुधीर भाऊंचा तो अवमान होईल, कारण ते कधी एवढे बोलत नाहीत. दादा नाही, सुधीर भाऊंच्या बरोबर राहावंच लागेल. त्यामुळे मनात असो वगैरे नसो, पण दादा अशा बऱ्याच गोष्टी करतात जे त्यांच्या मनाच्या विरोधी आहेत, तरी ते दादा करत असतात. पण माझी विनंती आहे की सुप्रीम कोर्ट 55% डायल्यूट करा असं म्हणणार नाही. जर सुप्रीम कोर्ट, आता शब्द कुठला वापरायचा परत ते योग्य असेल तर, पण सुप्रीम कोर्ट असं म्हटलं नसेल, असं म्हटलं असेल की 3 वर्षाचा अनुभव असल्याशिवाय घेऊ नका, कारण अनुभव आला असेल की बऱ्याच मिस्टेक्स इमॅच्युअर लोकांच्यात होत आहेत आणि म्हणून 3 वर्षाचा प्रॅक्टिसचा अनुभव प्लस 55% अशा दोन्ही कंडिशन जर स्वीकारल्या तर सरकारची इमेज अशी होईल, सुप्रीम कोर्टात जातील लोक, सुप्रीम कोर्ट म्हणणार ये तो अच्छा है, इन्होंने किया है, वो क्या गलत नहीं किया है, तुमचं कौतुक होण्याचा चान्स आहे सुप्रीम कोर्टात. सुप्रीम कोर्ट फार तर असं म्हणेल नाही नाही ती अट काढा, एवढंच होईल, तुमच्यावर काही येणार नाही. पण तुम्ही रिस्क घेतली तर सुप्रीम कोर्टात तुमचं कौतुक होईल. आता गवई साहेब नसले तरी जे दुसरे सूर्यकांत आले तेही कौतुक कदाचित करू शकतील. चान्सेस कमी आहेत पण शक्यता आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय,